घणसोलीत मध्यमवर्गीय तसेच अल्प उत्पन्न असलेल्या माथाडी कामगारांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच त्यांच्या घरांचा पुनर्विकासाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर या परिसरातील उघड्या नाल्यांमुळे पसरणारी दुर्गंधी रोगराई याच्यासाठी उत्तम सुविधा देणारे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल तसेच येथील मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण घेण्यासाठी CBSE स्कूलची उभारणी करणार असल्याचं यावेळी समाजसेवक ऋषिकांत शिंदे यांनी सांगितलं. ॲक्च्युली आपण जे विषय घेतलेले आहे ते सगळ्या लोकांसंदर्भात घेतलेले आहे. म्हणजे एज्युकेशनपासून ते राहणे, सांस्कृतिक, क्रीडा या बाबतीमध्ये आपण लक्ष घातलेलं आहे. कारण खूप वर्षापासून या क्षेत्रामध्ये आणि दुसरं म्हणजे हॉस्पिटल, कारण इथे जर आजारी पडलं तर वाशीपर्यंत जावं लागतं पेशंटला. तर ह्या गोष्टीकरता आपण मुख्य प्राधान्य दिलेलं आहे की इथे एक सांस्कृतिक भवन व्हावं जेणेकरून आध्यात्मिक विषय होईल. दुसरं क्रीडांगण व्हावं जेणेकरून लोक तयार होतील, मुलं तयार होतील क्रीडा क्षेत्रामध्ये. आणि तिसरं शैक्षणिकदृष्ट्या इथे चांगल्या पद्धतीचं हायस्कूल उभं राहावं जेणेकरून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटते. हो, निश्चितच EBS सहाय्य करण्याकरता येथे प्लॉट उपलब्ध आहे, सँक्शन झालेलं आहे. पहिला मुद्दा आमचा तोच असेल, हॉस्पिटल आणि स्कूल या बाबतीमध्ये असेल आणि पुनर्विकास. लोकांच्या समस्या त्या मूळ समस्या आहे. आता इकडचे स्वीज लाईन आहेत ना, खूप खराब आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला लोकांच्या संपूर्ण तुंबणं, गटर तुंबणं वगैरे या समस्या भयंकर आहे. अंतर्गत जे रस्ते होते पूर्वीपासून ना नगरपालिकेने लक्ष घातलं ना सिडकोने घातले, अशा परिस्थितीत ही लोक राहत आहेत. सामान्य त्यांना प्रत्येक वेळेला खिशातले पैसे टाकून आतील ज्या समस्या सोडवायला लागत आहे. निश्चितपणे सौरभ शिंदे असतील, त्याचे सहकार्य असतील, पूर्ण पॅनलचा मुद्दाच तो आहे की इथल्या गरीब लोकांच्या समस्या नगरपालिकेमध्ये मांडायचे आणि त्यांचे प्रश्न सोडवायचे. आव्हान निश्चित नाही, परंतु एकनाथ शिंदे साहेबांची जी लाडकी बहीण योजना आहे किंवा सौरभ शिंदेंची जे महिलांच्या समस्या ज्या पाणी, वॉटर, गटर, मीटर या अगोदरच आपण त्या जाणून घेतल्यात आणि त्याप्रमाणे त्यांच्याबद्दल आपण काम केलं आहे. त्यामुळे महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आहे. आणि हे ज्या वेळेला आपण इथे उतरलो त्यावेळेला विकासाच्या मुद्द्यावर उतरलो, कारण इथली जनता खूप गोरगरीब आहे. त्यांच्या समस्या, मुलांच्या समस्या आम्ही जाणून घेतो आणि त्या कार्यपद्धतीने समाजसेवेचा ब्रीद घेऊन आम्ही काम करत आहे. हां, त्याबद्दलच आम्ही इकडे जाणूनपूर्वक लक्ष घातलेलं आहे. कारण त्या पूर्वी जी घरं दिलेली आहे ती रेडीमेड स्लॅब वगैरे आणून उभी केलेली आहे. कारण आर्थिकदृष्ट्या ह्या घराचा विश्लेषण करताना खूप कमी अल्प दरामध्ये ही घरं झाले, त्यामुळे त्या क्वालिटीचंच काम झालेलं आहे. आणि पावसाळा असेल किंवा स्लॅब पडणं असेल, झोपेत लोकांना भीती वाटते की झोपेत आपल्या अंगावर स्लॅब वगैरे पडेल, अशा पद्धतीची भीती आहे. त्यामुळे हा निश्चित इथला घन प्रश्न आहे आणि तो सोडवल्यानंतर आता जवळजवळ सगळ्याच पुनर्विकासाच्याबद्दल क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी जी मोठी समस्या अल्पभूधारक यांना केलेली होती ती सुटलेली आहे. कारण माथाडी वर्ग आहे, रिक्षा चालक आहेत, बरेचसे लोक इथं सामान्य लोक राहतात. माथाडी वर्गाचे कोपरकरणा वगैरे या क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे बऱ्याच लोकांचा हा प्रश्न सुटणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या समस्या जाणून जशी लाडकी बहीण योजना सुरू केली तशाच प्रकारे सौरभ शिंदे यांनी देखील प्रभागातील महिलांच्या समस्या लक्षात घेत कामाला सुरुवात देखील केली आहे. या निवडणुकीत त्यांचा मुलगाच निवडणूक लढवत असल्याचे समजून या प्रचारात सामील झाले आहेत आणि हा माझ्यासाठी भावूक करणारा क्षण आहे. या माता भगिनींसाठी मला काहीतरी करायचंय, असं यावेळी सौरभ शिंदे यांनी सांगितलंय. खरं तर खूप भावूक असा हा क्षण आहे. कारण की जे अनेक मी वर्ष 4 ते 5 वर्ष मी या ठिकाणी
काम करत आलो आहे आणि यामध्ये कुठेतरी एक कामाची पोचपावती त्या ठिकाणी या ठिकाणी माझे जे महिला वर्ग आहेत, माझे आई, त्या ठिकाणी माझ्या बहिणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून कुठेतरी त्यांचा जो एक मुलगा आहे, कुटुंबातला एक सदस्य आहे, त्याच्यासाठी कुठेतरी बाहेर पडून त्या ठिकाणी त्याच्या प्रचारासाठी आणि त्याच्या समर्थनार्थ या ठिकाणी बाहेर पडून मोठ्या संख्येने जितकं त्यांच्याकडून होईल तितकं ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हेच खरंच म्हणजे त्यांच्या जे माझ्यावरती एक प्रकारे आशीर्वादच आहे आणि एक प्रकारे माझ्यासाठी एक खूप भावूक क्षण आहे.